संत संगतीचे काय सांगू सुख. मॉनिटर आवाज द्या. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. इहलोकी तोची सर्वाभूती सम, इहलोकी तोची सर्वाभूती सम. शरीराचा भ्रम नेने कदा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नाम मने गाय दूध एक सार, नाम मने गाय दूध एक सार. साधू निरंतर वर्ते तैसा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. हो
नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी देह माझा जिजू प्रभू प्रार्थितो मी जिने हा जीव दिला दान जिने हा जीव दिला संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोटी ब्रह्मांड नायक श्री रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीनाथाच्या कृपेने वारकरी संप्रदायाचा ध्वजा त्रिभुवन प्रवर्तक अनाथाची माऊली योग्यांचे राजे साधकांचे मायबाप आणि ज्ञान्यांचे शिरोमणी विश्ववंद्य विश्वगीताचे निर्माते संत सम्राट त्रैलोक्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानदेवांच्या ज्ञानदायी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत सम्राट भगवंताचे सर्व प्रिय लढीवाळ भक्त असणारे ज्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार महाराष्ट्राच्या बाहेर केला अशा संत शिरोमणी नामदेव महाराज पंढरपूरकर नामदेवरांचा 4 चरणाचा अभंग तीर्थावळी प्रकरणातला अभंग आणि साधूच्या सहवासामध्ये झालेल्या सुखाची अनुभूती सांगणारा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलाय चिंतन करण्यापूर्वी अभंगावरती अनुवाद करण्यापूर्वी अभंगावरती भक्ती करण्यापूर्वी अभंगाची उपासना करण्यापूर्वी अल्पासा पर्याय देता तो म्हणजे असा
आपल्या आनंदगाव नावाच्या नगरीमध्ये हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आणि त्यांच्या प्रांगणामध्ये सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने आणि श्री हरिभक्तपरायण बालासाहेब महाराज पौळ महाराजाच्या संपर्कातून, महाराजाच्या नियोजनातून आणि महाराजाच्या आज्ञेनं ही माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा ज्ञानोबारा तुकोबारा जशी बुद्धी देतात, श्री गुरु मोतीराम महाराज मोठे महाराज जशी कृपा करतात तसे अभंगावर चिंतन करायचा प्रयत्न करू. आता मला सर्वांची काही नाव माहित नाही बघा. सर्व वारकऱ्यांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करून सर्व मिळून अभंगाला न्याय द्यायचा प्रयत्न करू. पहा, अभंग संत शिरोमणी नामदेव महाराज पंढरपूरकर यांचा आहे आणि आजच्या अभंगामधून नामदेव महाराज साधूचा सहवास करायला सांगतात. अर्थात साधूच्या सहवासामध्ये झालेली सुखाची अनुभूती सांगतायत. बाबा रे, जीवनामध्ये जे अनुपम्य सुख साधूच्या सहवासामध्ये मिळते ना, जे वावरा बरं तुमचं ते सुख पुन्हा कुठेच पाहायला मिळत नाही. महाराज, जीवाला सुख जर पाहिजे असेल तर त्याने काय करावं? महाराज म्हणजे साधूचा सहवास करावा, संतांच्या महात्म्याच्या संगतीमध्ये राहावं, जेणेकरून जीवाला सुख प्राप्त होते. बाबर महाराज, साधूचा सहवास करायला सांगायले, तुम्ही महात्म्याचा सहवास करायला सांगायले, पण आम्हाला महात्मे जर संत जर ओळखू येत नसतील तर आम्ही सहवास करायचा कोणाचा? ऐका ऐका ऐका. बाबा रे, जे अनुपम्य सुख साधूच्या सहवासामध्ये मिळतंय ते पुन्हा कुठंच मिळत नाही. हो महाराज, आम्ही त्यांच्या संगतीमध्ये राहू, आम्ही त्यांच्या सहवासामध्ये राहू, पण आम्हाला संत जर कळत नसतील तर आम्हाला त्यांचा सहवास घडेल का? आणि जोपर्यंत आम्हाला संतच कळणार नाहीयेत त्यांचा अधिकारही कळणार नाही. महाराज, पहिली गोष्ट ही गोष्ट सांगा आम्हाला, संत म्हणतात कोणाला, आणि मग त्यांच्या सहवासामधलं सुख सांगा. महाराज, संत कोणाला म्हणतात? हो महाराज म्हणजे एकदम सोपी व्याख्या सांगतो तुम्हाला, एकदम सोपी व्याख्या. बाबा रे, संत कोणाला म्हणतात? महाराज म्हणले, सामान्य लोकही मृत्यू लोकांमध्ये जन्माला येतात आणि संत लोकही जन्माला येतात. सामान्य लोकही निघून जातात आणि संत लोकही निघून जातात, पण निघून गेल्यानंतर ज्यांच्या मृत्यू लोकांमध्ये 3 खुणा शिल्लक राहतात त्यांना संत म्हणतात. सामान्य लोकही येतात आणि सामान्य लोकही जातात, साधूही येतात आणि साधू पण निघून जातात, पण निघून गेल्यानंतर मृत्यू लोकांमध्ये ज्यांच्या 3 खुणा शिल्लक राहतात त्यांचे पाय धरा आणि त्यांना संत म्हणा. कोणत्या 3 खुणा? एक, साधू मृत्यू लोकातून निघून गेल्यानंतर त्यांचं ज्ञान शिल्लक राहते. दुसरी गोष्ट, साधू मृत्यू लोकातून निघून गेल्यानंतर त्यांची समाधी शिल्लक राहते. आणि तिसरी गोष्ट, साधू मृत्यू लोकातून निघून गेल्यानंतर त्यांची कीर्ती शिल्लक राहते.
माझी तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम उत्तम चिवरे कीर्ती मागे. ज्यांची कीर्ती केल्यानंतर मृत्यू लोक शिल्लक राहते ना त्यांना संत म्हणतात. ज्यांची कीर्ती शिल्लक राहिली, ज्ञान शिल्लक राहिलं आणि ज्यांची समाधी शिल्लक राहिली त्यांचे पाय धरायचे, त्यांना संत म्हणायचं. राहिलं ते कीर्ती जगा माझी आणि ते गेल्यानंतर त्याचं ज्ञानही शिल्लक राहते. नामा म्हणे देवा गेले मुनी जन आणि राहिले ते ज्ञान जगा माझी. ते गेले ना त्यांचं ज्ञानही शिल्लक राहते. ते गेल्यानंतर त्यांची समाधी शिल्लक राहते. गेले मुनी जन अनादीचे आधी आणि राहिल्या समाधी जगा माझी. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी एक, राहिले तर समाधी जगा माझी दोन आणि राहिले ते ज्ञान जगा माझी तीन. ज्यांचं ज्ञानही शिल्लक राहतं, ज्यांची कीर्तीही शिल्लक राहते आणि ज्यांची समाधी शिल्लक राहते त्यांना संत म्हणतात. एखाद्या माणसानं 2 मजली घर बांधलं. 2 मजली घराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आळंदीमध्ये ज्ञानोबाच्या समाधीच्या दर्शनाला गेला. ज्ञानोबाच्या समाधीचं दर्शन घेतलं. ज्ञानोबाच्या समाधीला जे चिरा वापरलेला आहे, चिरा त्या माणसाला खूप आवडला. कमिटीवाल्यापाशी गेला. चौकदाराला विचारलं, बाबा ज्ञानोबाच्या समाधीला तुम्ही जे चिरा वापरलाय म्हणजे दगड, ते कुठून आणलाय हो? ते सांगा. राजस्थान. पत्ता लिहून द्या. पत्ता लिहून घेतला. तो माणूस राजस्थानला गेला. राजस्थानला गेल्यानंतर तो दुकानावरती जातो. बाबा रे, विश्वमाऊली ज्ञानोबाच्या समाधीला जो चिरा वापरलाय त्याचा भाव काय? ते सांगन 7,000 रुपये किलो. बरं, आम्हाला 5 किलो पाहिजे. ज्ञानोबाच्या समाधीला वापरलेला चिरा 5 किलो त्या माणसानं घरी आणला. 2 मजली घर बांधलं आणि दुसऱ्या मजल्यावरती जे छत काढला, त्या छतावरती 5 किलो दगडाची ज्ञानोबाच्या समाधीसारखा आकार केला आणि दुसऱ्या मजल्यावर त्याची समाधी तयार केली. किती लोक पाया पडते. अहो, समाज दगड तर ज्ञानोबाच्या समाधीचा आहे ना. ज्या दगडावरती लोक समाधीचं दर्शन घेतात ते दगड आहे ना. राजा, छतावर बांधलेल्या समाधीला सोन्याचा जरी लेप लावला तरी लोक पाया पडणार नाहीत. का? दगडाला किंमत नाहीये. राहिल्या तर समाधी जगा माझी. ज्यांची समाधी शिल्लक राहते, ज्यांचं ज्ञान शिल्लक राहते आणि ज्यांची कीर्ती शिल्लक राहते, समाजामध्ये त्यांना संत म्हणतात. बाबा रे, असे लोक जे तुम्हाला भेटतात ना, हा महाराज, त्यांच्या सहवासामध्ये राहा, त्यांच्या संगतीमध्ये राहा. कोणाच्याही सहवासामध्ये तुम्ही जर गेलात तर तुमचा उद्धार होईल का नाही याची शाश्वती नाहीये. पण साधूच्या सहवासामध्ये गेलात तर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज, साधूचा सहवास करावा. हो, भरपूर लोक तुम्हाला सहवासामध्ये भेटतील, पण साधू कोण आहेत ओळखा आणि सहवास त्यांचा करा. महाराज, आम्हाला फायदा सांगा. फायदा, आम्ही जर त्यांच्या सहवासामध्ये गेलो तर त्यांच्या सहवासात गेल्यानंतर आमचा फायदा काय होईल? महाराज म्हणजे, बाबा रे, जे कोणाच्या सहवासामध्ये गेल्यानंतर फायदा होणार नाही ते साधूच्या सहवासामध्ये होते. महाराज, कसं हो? तुकोबाऱ्या म्हणतात, बाबा, साधूचा सहवास जीवनामध्ये किती पुण्यवान ठरतंय सांगू तुला? सांगा की महाराज. महाराज म्हणजे, बाबा, माझ्या आयुष्यामध्ये मला जर संताचा सहवास घडत असेल, माझ्या आयुष्यामध्ये मला जर साधूचा सहवास घडत असेल तर त्या साधूच्या दारातला कुत्रा व्हायला मी तयार आहे. व्हावे त्याचे संत समागमे एखादी परी आणि व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. साधूच्या सहवासात गेलात, महात्म्याच्या सहवासात जर जात असतो तर तुकोबारे म्हणले, आम्ही त्यांच्या दारातला कुत्रा व्हायला तयार आहे. नामदेव महाराजाला विचारलं, महाराज, तुमचा गाथा वाचला की तुम्ही सांगायले साधूच्या सहवासामध्ये सुख मिळते, आणि तुकोबारेचा गाथा वाचला की महाराज म्हणले साधूचा सहवास करू नका, त्यांचा एखादा गुणदोष सांगा नाही. बाबर, मग महाराज, तुमचं जमत नसेल तर आम्हाला काय कळत?
तुमचा अभंग वाचला की म्हणाले संत संगतीचे काय सांगू सुख, लय सुख मिळते म्हणले. आणि तुकोबाराचा गाथा वाचला की महाराज म्हणले संताचं संगत करू नका, एखादा गुणदोष सांगा नाही का. मग आम्ही करावं का नाही साधूचा सहवास. महाराज म्हणले बाबा रे, साधूच्या सहवासामध्ये तुम्ही जर गेलात आणि साधूचा गुण जरी तुमच्या अंगामध्ये आला तरी संसारिक लोकांना झपणार नाही, आणि साधूचा दोष जरी तुमच्या अंगात आला तरी संसारिक लोकांना झपणार नाही. गावातला एक माणूस तुकोबाऱ्याच्या संगतीमध्ये राहत होता. तुकोबाऱ्या भंडारी डोंगरात जाऊन भजन करू लागले की त्या माणसानं महाराजासोबत जायचं आणि भंडारी डोंगरावर भजन करायचं. त्याच्या पत्नीला घरी राग आला. तुकाराम महाराज रोज सकाळी उठलं की डोंगरावर जाऊन भजन करायचं, माझ्या मालकाला घेऊन गेले, मोकार करून टाकले. त्या बाईला तुकोबाऱ्याचा राग घेतला, मालकाचा नाही. तुकाराम महाराजामुळे असं घडलं. एक दिवस तुकोबाऱ्याला घरी बोलवलं आणि घरी बोलल्यानंतर अंतकरणामध्ये भाव काय समाजासमोर नवऱ्यासमोर तुकोबाऱ्यासमोर दाखवलाच नाही. महाराजांना हातामध्ये पाणी घ्यावं आणि पायावरती टाकावं, तेवढ्यात त्या बाईनं हांडा भरून पाण्यानं उकळतं महाराजाच्या अंगावर टाक. राग कशा झाला माहिती आहे का, महाराजासोबत तिचे पती फक्त भजन करायला जात होते म्हणून. भजन करणं वाईट आहे का? भजन करणं वाईट आहे? भजन करणं जर वाईट नसेल तर त्याच्या पत्नीला का राग यावा. साधूचा गुण जरी अंगामध्ये आला तरी झपत नाही, आणि साधूचा दोष जरी अंगामध्ये आला तरी झपत नाही. मग महाराज आम्ही साधूचा सहवास करावं का नाही. महाराज म्हणले बाबा रे, खरं साधूचे गुणदोष जर तुमच्या अंतकरणामध्ये ठसवत असतील आणि ते झपत असतील तर त्यांचा सहवास करा. त्यांच्या संगतीमध्ये त्यांच्या सहवासामध्ये गेला महाराजांचा फायदा काय होईल. संत संगतीने झाले माझे काज, संत संगतीने झाले माझे काज. संगतीने झाले माझं काज, अंतरीच प्रगट आहे. जी आम्हाला पाहिजे होतं ना जन्माला येण्यासाठी गोष्ट, ती आम्हाला साधूच्या सहवासात मिळाली. अरे जे ब्रह्मज्ञान पाहिजे होतं, जे हिताच्या गोष्टी आम्हाला जीवनात सापडायला पाहिजे होत्या, त्या आम्हाला साधूच्या सहवासात सापडल्या. हे फायदा आमच्या जीवनामध्ये संतांच्या संगतीने झाला. महाराज अनुपम्य सुख मिळते म्हणले, पण फायदा कसा होते सांगा. महाराज म्हणजे राजा, कोणाच्याही सहवासामध्ये जा तुम्ही, जेवढा फायदा कोणाच्याच सहवासात होणार नाही तेवढा फायदा साधूच्या सहवासात आहे. महाराज कसा. महाराज म्हणजे तुम्ही सरपंचाच्या सोबत राहिले तर तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य बनीन, पण सरपंच नाही. आमदाराच्या सोबत राहिले जिल्हा परिषद सदस्य बनीन, आमदार नाही. खासदाराच्या सोबत राहिले माणूस आमदार बनीन, पण खासदार नाही. पण साधूच्या सोबत साधूच्या सहवासात राहिले राजा, साधू आपल्यासारखं त्यांना म्हणून
वेळ तयार लागे. त्यांच्या सहवासात गेलात जीवाचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही. तात्काळ उद्धार आहे, पण सहवास त्यांचा करावा लागतो. संत संगतीने जे साधूच्या सहवासामध्ये लाभ मिळाला राजा, ते पुन्हा कुठंच पाहायला मिळत नाही. कारण अनुपम्य सुख हे फक्त साधूच्या सहवासामध्ये. माणूस कोणाच्याही संगतीत जाऊ द्या राजा, ते माणूस स्वतःला तसं नाही बनवत. पण साधूच्या सहवासात गेला, साधू आपल्या जागेवर बसवतात, साधू आपल्यासारखं करतात. आपण पारी सुख आणि आपण पारिखी नाहीत. ती आपल्यापेक्षा वेगळं कोणाला करत नाहीत. हे साधूच्या सहवासातलं सुख आहे. नामदेवराया, तुम्ही सहज प्रमाण सांगायले का स्वतःची अनुभूती सांगायले? नामदेव म्हणजे राजा, स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगायला. आमच्या आयुष्यात जे घडलं ना, ते आम्ही तुम्हाला सांगायलो. बाबा मग बोलणं कळलं ना का? बोलणं कळलं ना कळायले? मग तुम्ही तसं कोण बघायले? कळायले बोल. काय झाले, तुमचं गाव आलंय जालन्या जिल्ह्यात आणि आमचं गेले परभणी. हे मला वाटलं काय भाषेत काय फरक झाला का सारखंच आहे? मला वाटलं ना बा तुमचं नाव सारखं आहे म्हणून. सारखंच आहे. आमच्याकडे माणूस मेल्यावर जातात. बरं, तुमच्याकडे अशा पंक्ती बसत असताना जेवायला सप्त्यामध्ये हा पंक्ती जर जेवायला बसल्या, काही माणसानं जेवायला बसायचं, काही माणसानं वाढायचं. मग समजा माणसं काय वाढे आले, अगोदर मीठ वाढतात का भाजी वाढतात तुमच्याकडे? मीठ का भाजी? आमच्याकडे पत्रवाळी. फरक आहे का नाही? कळायले हो. नामदेवराय म्हणले, साधूच्या सहवासामध्ये जे सुख मिळते ना राजा, ते पुन्हा कुठंच मिळत नाही. हे अनुपम्य सुख आहे. अनुभव सांगतो म्हणले. ज्ञानोबाच्या अंतःकरणामध्ये असा भाव निर्माण व्हावा राजा, की जीवनामध्ये जे ग्रंथ निर्माण करायचे होते त्या ग्रंथाचं लिखाण पूर्ण झाले. हो, समाधी घ्यायची वेळ जवळ आलेली आहे.
पण समाधी घ्यायच्या अगोदर जन्माला आल्यानंतर माणसाने एकदा तरी तीर्थयात्रा करावं. तीर्थयात्रा कशाला म्हणतात हो? घरून निघाल्यानंतर गावाचं ग्रामदैवत असलेल्या हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं, फळशी बांधायची, सोबत शिदोरी घ्यायची. हनुमंतरायाचं दर्शन घेतलं की गावाच्या बाहेर निघायचं. गावाच्या बाहेर निघाल्यानंतर 4 धाम, सप्तपुऱ्या आणि 12 ज्योतिर्लिंग होईपर्यंत जे परत घरी येत नाहीत त्याला तीर्थयात्रा म्हणतात. त्याला तीर्थयात्रा म्हणतात. ज्ञानोबाने आळंदीतून तीर्थयात्रेला निघायचं आणि चालत 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 पंढरपूरला यायचं. ऐका बरं आता, पंढरपुरात आले की ज्ञानोबाला भेट व्हावी ती नामदेव महाराजांची. नामदेवाचं दर्शन घ्यायचं, नामदेवाच्या हाताला धरायचं आणि नामदेवाने सांगायचं, ज्ञानोबाया खूप दिवसानंतर पंढरपूरला आलात, चला आमच्या घरी पाहुणचार करायला. नामयाचे भेटीत ज्ञानदेव आले आणि लोटांगण घातले नामदेवी. घरी दिला ज्ञानोबारायला. ज्ञानोबाचा पाहुणचार केला आणि ज्ञानोबाचा पाहुणचार झाला की ज्ञानोबाच्या मनामध्ये एक गोष्ट निर्माण व्हावी, एक इच्छा निर्माण व्हावी. अरे नामदेवराय जर आपल्यासोबत तीर्थयात्रेला आले तर सकाळचा काकडा खूप सुंदर होईल. नामदेवराय जर तीर्थयात्रेला आले सायंकाळची धूप आरती खूप सुंदर होईल. संध्याकाळचं कीर्तन तर लय रंगल. हात जोडी ज्ञानोबारायनं, नामदेवराया आमच्यासोबत तीर्थयात्रेला येता का? नामदेवरायनं सांगायचं, ज्ञानोबाराया हे पंढरपूर सोडून आणि पांडुरंगाला सोडून आमचं मन लागत नाही, आम्हाला कुठंच करमत नाही, तुम्ही आम्हाला आग्रह करू नका. ज्ञानोबारायनं हात जोडावं, नामदेव महाराज चला हो तीर्थयात्रा करायला, खूप भजन होईना आपलं. नाही 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 म्हणे, पंढरपूरला आणि पांडुरंगाला सोडून म्हणत लागत नाही. ज्ञानोबारायला कळालं, कितीतरी आग्रह नामदेवराय पशी केला तरी ऐकणारे नाहीत. आपण देवाकडे जाऊ, देवाच्या जवळ जायचं, पाया पडायचं. देवा अंतःकरणामध्ये भाव आहे हो, तुमच्या समोर प्रकट करायचा आहे, करा की. देवा ज्ञानोबा रामदेव महाराजाला तीर्थयात्रेला सोबत न्यायची इच्छा आहे, तुम्ही त्यांना अनुमती द्या. देवाला आनंद झाला. साक्षात ज्ञानोबाला नामदेव महाराजांची संगत मागत आहे. देवाला आनंद झाला आणि देवानं आवाज दिला, नामा मंदिराकडे ये. आहे नामदेव मंदिरामध्ये. नामा माझ्या कानावर अशी गोष्ट आली, तू ज्ञानोबाच्या सहवासात जायला नकार देतोयस? हो देवा, पंढरपूर सोडून आणि तुम्हाला सोडून आमचं मन लागत नाही. देवानं सांगितलं, नामा ज्ञानोबासारखे साधू तुला संगतीची इच्छा करताय, नकार देतोयस? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर आणि करीत असे आदर संगतीचा. ज्ञानोबासारखे साधू तुला संगतीची इच्छा करताय, नकार देतोयस? अरे ज्याच्या जीवनामध्ये भाग्य उदयाला आलं राजा, त्याच्या जीवनामध्ये ज्ञानोबाचा सहवास घडतोय. ऐसे जने भाग्य सर्वस्व साधावे आणि तरी तर जन्मावे विष्णुदासा. माणसानं तर जन्मायला पाहिजे ज्याला ज्ञानोबाचा सहवास घडतोय. नकार देतोयस? देवा इच्छा नाही. नामा ज्ञानोबारा खूप मोठे साधू आहेत, ज्ञानोबारा खूप मोठे संत आहेत. सांगू हा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेटा, ज्ञानदान गळे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गे. नामा डोंगरात साधना करणाऱ्या योगी लोकांना जरी हातात माळ घेऊन श्री ज्ञानदेव म्हणले ना, ते लोक वैकुंठाला जातात. नकार देतोयस? देवा ज्ञानोबारा एवढे मोठे, अरे सांगताय ना राजा ज्ञानोबारा किती मोठे. जातो आम्ही तीर्थयात्रे नामदेव ज्ञानोबाऱ्यासोबत. निघा मग. फडशी बांधली नामदेव महाराजानं, शिदोरी सोबत घेतली नामदेव महाराजानं. मंदिरामध्ये यावं, देवाचं दर्शन घेतलं. देवाचं दर्शन घेतलं की देवाच्या डोळ्याला पाणी आलं. नामा खरंच निघालस? हो देवा निघालो. आता पुन्हा भेट तीर्थयात्रा झाल्यावर. करू म्हण का नाही रे तुला? पण पदशीर जाय बरं बाबा. हो हो देवा जातो. देवाच्या डोळ्याला पाणी आलं. नामदेव पुढं मंदिराच्या बाहेर निघतात. देव ज्ञानोबाऱ्याच्या हाताला धरतात आणि देव ज्ञानोबाऱ्याला मंदिराच्या मागं आणतात. ज्ञानोबाऱ्या माझ्या नामाला तुमच्यासोबत तीर्थयात्रेला पाठवलं बरं. हो देवा, पण माझा नामा कुठं फिरलेला नाही, त्याला कोणतं मार्केट माहित नाही, कोण्या बाजारामध्ये गेले नाही. ते आरुष सावळे नामे माझे वेळे. ज्ञानोबाऱ्या मार्गी मागे पुढे सांभाळावे. तुमच्यासोबत धाडायलो, पण जसं घेऊन गेला तसं वापस आणून सोडा.
ज्ञानोबा म्हणजे काही हरकत नाही देव. निघाले तीर्थयात्रेला. पंढरपूरच्या शिवापर्यंत आले देव नामदेव महाराजाला वाटा लावायला. निघाले तीर्थयात्रेला. तीर्थयात्रा करत 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 काशीपर्यंत जावं. आणि काशीमध्ये गेल्यानंतर दोन्ही साधू एका घाटावरती भजन करत बसतात. त्या घाटाचं नाव आहे मनकर्णिका नावाचा घाट. आपण काय म्हणतो माहिती आहे का? माणसानं काशीत मरावं. माणसानं काशीत मरावं. बरं, काशीत जरी नाही मेला तर माणसाची अंत्यविधी काशीमध्ये व्हावी. बरं, अंत्यविधी जरी काशीत नाही झाली तर माणसाची दशक्रिया विधी तरी काशीत व्हावी. ह्या सगळ्या गोष्टी काशीमध्ये होतात. त्या ठिकाणाचं नाव आहे मनकर्णिका नावाचा घाट. त्या घाटावर दोघं जण भजन करीत बसले, ज्ञानोबा आणि नामदेव महाराज. काशीमध्ये एक राजा राहत होता. त्या राजाच्या मनामध्ये अशी गोष्ट निर्माण झाली की आपलं पूर्ण भारतातले विद्वान लोक काशीमध्ये बोलवायचे आणि काशीमध्ये जो सर्वश्रेष्ठ विद्वान ठरेल त्याचा आपल्याला काशीमध्ये पुरस्कार द्यायचा आहे. पूर्ण भारतभर पत्रिका पाठवल्या. पूर्ण भारतातले विद्वान लोक काशीमध्ये बोलवले. सभा घेतली राजानं. सभेमध्ये विद्वान लोक बसले होते. आणि सभेमध्ये विद्वान लोक बसल्यानंतर राजा आसनावर बसलेला आहे. राजाने स्पर्धा सुरू केली. आता आपल्याला विद्वान माणूस ठरवायचा आहे. विद्वान माणूस ठरवायचा आहे निश्चित झाल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला राजाला प्रश्न पडला की आता विद्वान माणूस निवडायचा कोण? पहा बरं, विद्वान माणूस निवडायचा कोण? राजाला चिंता पडली. आता आपण समजा आपला एवढा मंडप भरलेला आहे. आता विद्वान निवडायचा कोण? आपण चोपदाराला मान दिला. चोपदार, तुम्ही तसं कोण बघायचे? समजा तुम्हाला मान दिला की तुम्ही विद्वान माणूस निवडा. तुम्ही कोणाला निवडता? काय करते माहिती का? कोणाही माणसाला जर मान दिला आपल्या गावातला ती एक तर घरातला माणूस निवडीन, नाही तर गल्लीतला, भाऊकीतला, नाही तर गावातला, नाही तर पाहुण्या रावण्यातला. बरं, याच्यात कोणीच नाही सापड्या, जावळीत आहेच की. बरं, असा जर माणसानं माणूस निवडला विद्वान ठरण का? राजाला प्रश्न पडला विद्वान निवडायचा कोण? राजापाशी काशीमध्ये हत्तीन राहत होती. ती हत्तीन फक्त माणसाच्या सुगंधावर ओळखीत होती माणूस किती विद्वान आहे. राजानं हत्तीला जवळ बोलवावं, हत्तीचं दर्शन घ्यावं आणि त्या हत्तीच्या सोंडेमध्ये हार द्यावा. माय, आता माझा पूर्ण मान तुझ्या हातामध्ये. माझा मान करायचा का माझा अपमान करायचा आहे? सोंडेमध्ये हार दिला. माय, ह्या सभेमध्ये तुला सर्वश्रेष्ठ जे विद्वान वाटल ना त्याच्या गळ्यामध्ये हार तू टाक, त्याचा सत्कार आम्ही करू. निघाली हातीन सभेमध्ये. हातीन चालत 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 अर्ध्या सभेपर्यंत जाते. हातीनला विद्वानच सापडत नाही. हातीन पुढे चालली. हातीन एवढी चालली पूर्ण सभा संपून गेली पण कोणाच्या गळ्यात हार टाकलं नाही. सभेच्या बाहेर गेल्यानंतर हातीन पुढे पळू लागली. हातीच्या मागे विद्वान लोक, विद्वानाच्या मागे प्रधान आणि प्रधानाच्या मागे राजा पळायला. हातीन पळतच राहिली. त्याच्या मागे विद्वान पळायला तर त्याच्या मागे प्रधान पळायला आहे आणि प्रधानाच्या मागे राजा पळायला. थांबच ना हातीन. नाही का? हातीन पळत 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 एका घाटावरती जाते. त्या घाटाचं नाव आहे मनकर्णिका नावाचा घाट. सोंडेमध्ये हार आहे, मागे विद्वान लोक आहेत, त्याच्या मागे राजा उभा आहे. हातीने पळत 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 त्या घाटावर जायचं. त्या घाटावरती सकाळी सोहळ्यामध्ये 2 साधू भजन करत होते. त्या साधूपाशी जायचं. त्या 2 साधूपैकी एका साधूच्या समोर उभा राहायचं. सोंडेमधला हार काढायचा आणि सोंडेमधला हार काढून एका साधूच्या गळ्यात टाकायचा आणि त्या साधूला लोटांगण घालायचं. त्या साधूचं नाव विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. ज्ञानोबाच्या गळ्यामध्ये हार हातीने टाकावा, लोटांगण ज्ञानोबाला घालावं आणि हातीने बाजूला व्हावं. विद्वान लोकांना राग आला. अरे, 20-22 वर्षाचा पोरग दिसायला याच्या गळ्यामध्ये हार, काय शिकलास रे? पुन्हा विद्वान लोक चर्चा करू आली. चला, आपल्यापेक्षा एखादा श्लोक जास्त पाठ केला असेल, आपल्यापेक्षा एखादी ओवी एखादा अभंग जास्त पाठ केला असं जाऊ द्या. तसंच नाही झालं. राजा हातीने लोटांगण घालून बाजूला व्हावं आणि तेवढ्यात काशीचे मालक असणारे काशी विश्वनाथ भगवंत मंदिरातून बाहेर यावे. संगच चालत 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 मनकर्णिका नावाच्या घाटावरती येतात काशी विश्वनाथ भगवंत.
सगळे विद्वान लोक काशी विश्वनाथ भगवंताकडे पाहतात आणि पाहिल्यानंतर विद्वान लोकांना असं वाटलं ह्या पोरानं विद्वान लोकांचा अपमान केलाय, नक्की विश्वनाथ भगवंत याला काहीतरी श्राप देतील, नक्की काहीतरी बोलतील. विद्वान लोक पाहत होते पण तसं काहीच नाही घडलं. राजा काशी विश्वनाथ भगवंताला ज्ञानोबाच्या जवळ यावं, श्राप नाही दिला. ज्ञानोबाला काही उलटही नाही बोलले, ज्ञानोबाला काही रागही नाही केला. ज्ञानोबाच्या जवळ यावं काशी विश्वनाथ भगवंतानं आणि ज्ञानोबाचा हात धरावा. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. ज्ञानोबाचा हात धरावा, ज्ञानोबाला चालत 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 गंगेपर्यंत आणावं. ऐसे बोलत चालत, ऐसे बोलत चालत, ऐसे बोलत आणि दोघे आले गंगेत. ज्ञानोबाच्या हाताला धरलं. काशी विश्वनाथ भगवंत ज्ञानोबाला बोलत 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 गंगा मातेच्या पात्रापर्यंत आणतात. आणि गंगा मातेच्या पात्रापाशी आल्यानंतर काशी विश्वनाथ भगवंत ज्ञानोबाला समोर हात जोडतात. माऊली, एक विनंती आहे तुम्हाला, ऐकताल का? ज्ञानोबाला म्हणे सांगा की देवा. नाही नाही, थोडंसं काम आहे तुमच्याकडे, करताल का? देवा करू की सांगा ना. देवानं सांगावं ज्ञानोबाला ह्या गंगा मातेच्या पात्रामध्ये तुम्ही उतरा. बर, गंगा मातेच्या पात्रामध्ये उतरल्यानंतर हातामध्ये पाणी घ्या. हो. सूर्य भगवंताला अर्घ्यदान करा. बर, सूर्य भगवंताला अर्घ्यदान केलं की हातातल्या पाण्यानं आचमन करा. बर, गंगा मातेचं दर्शन घ्या, वरती या. झालं देवा एवढंच? हो, एवढंच करा. ज्ञानोबाने पात्रामध्ये उतरायचं, हातामध्ये पाणी घ्यायचं, सूर्य भगवंताला अर्घ्य द्यायचं, हातामधल्या पाण्याने आचमन करायचं, पाणी सोडून द्यायचं, गंगा मातेचं दर्शन घ्यायचं आणि वर यायचा प्रयत्न करायचा. ज्ञानोबाने वर यायचा प्रयत्न करतात, तेवढ्या ज्ञानोबाचा पाय गंगा माता धरते. ज्ञानोबाचे पायी, ज्ञानोबाचे पायी, ज्ञानोबाचे पायी, ज्ञानोबाचे पायी. ज्ञानोबाचे पायी मिठी गाली गंगा माई. ज्ञानोबाने पात्राच्या वर यायचा प्रयत्न करायचा, तेवढ्यात गंगा माता ज्ञानोबाचे पाय धरते. ऐका ऐका ऐका.
चला, फिरून आणा एकदा. ज्ञानोबाचे पाय धरा होता गंगा मातेनं. ऐका बरं मायावर, ज्ञानोबाचे पाय धरले की ती गंगा माता ज्ञानोबाचे पाय धरल्यानंतर ज्ञानोबाला कळालं गंगा मातेनं आमचे पाय धरलेत. माऊलीनं हात जोडले गंगा माते समोर, माय पाय धरले तुम्ही आमचे? हो ज्ञानोबाला. सोडा की मग. नाही सोडणार म्हणजे. ज्ञानोबाला सांगा, माय तुम्ही पाय धरले इथं, आमचा टाइम खाताय तुम्ही, आणि तुमच्यापाशी टाइम दिला, आमच्यापाशी टाइम मी शिल्लक नाही राहिला. गंगा मातेने सांगावं ज्ञानोबाऱ्या, आज तुमचे पाय नाही सोडणार आम्ही. सोडावं माय, जाऊ द्या आम्हाला, टाइम झालाय आमचा, आम्हाला थांबण्यासाठी वेळ नाही आता, आम्ही केलं पाहिजे, सोडा आमचे पाय. गंगा माता ज्ञानोबाऱ्याचे पाय सोडला. सोडे माय, जाऊ द्या आम्हाला, पाय सोडायला तयार नाही. ज्ञानोबाऱ्याला कळालं, किती जरी आग्रह केला तरी गंगा माता आता पाय आमचे सोडायला तयार नाहीये. माईला विचारलं, आई काय पाहिजे तुम्हाला, काय इच्छा आहे तुमची, काय इच्छा असेल तर सांगा आणि जाऊ दे आम्हाला लवकर. गंगा मातेने सांगावं ज्ञानोबाऱ्या, इच्छा काहीच नाही हो, गेले 22 वर्ष झाले या पायाची वाट पाहते, गेले 22 वर्ष झाले चरणाची वाट पाहते, कधी या पायाचा स्पर्श माझ्या पात्राला होईल आणि माझ्या आयुष्याचं कल्याण होईल. ज्ञानोबाऱ्या, गावाकडचे लोक पाप करतात ना राजा, ते लोक पाप केल्यानंतर माझ्या पात्रामध्ये येतात, स्नान करतात आणि पवित्र होऊन निघून जातात. निघून गेले पण सर्व पाप माझ्या डोक्यावरती साचत आहे. पण माऊली, ज्यावेळेस तुमच्यासारख्या साधूचा स्पर्श माझ्या पात्राला होते ना राजा, माझ्या आयुष्याचं कल्याण होते. संताचे न्यांग लगे पापाते जिनणे गंगे, तेने संत संगे सुचितो कैसे. ज्ञानोबऱ्या, आमच्या आयुष्याचं कल्याण होते तुमचा स्पर्श झाला, नाही सोडणार पाहिजे. माय जाऊ दे, टाइम झालाय आमचा, आनंदी वाट पाहते आमची. सिद्धेश्वर भगवंत समाधी देणार आहेत आम्हाला, समाधीची जागा झाडून ठेवलेली आहे. गुरु महाराजांच्या साक्षीने आम्हाला समाधी घ्यायची, आम्ही गेलं पाहिजे, आमच्यापाशी नाही एवढा वेळ, नाही जाऊ देणार. एक आठ आहे ज्ञानोबऱ्या, एक मागणं मान्य करताना तर सोडते. सांगा माय तुमचं काय म्हणणे. माऊली, आज पाय सोडते पण एक शब्द द्या, परत दर्शन देण्यासाठी वापस येतात. ज्ञानोबा म्हणे, माय माझे सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, त्या फळाचे महादीप पातळ प्रभू. माय आमच्या वाणीतून कधी खोटा शब्द निघत नाही, तुला काय शब्द द्यावा, परत वापस येणत नाहीये. समाधी घ्यायची आळंदीमध्ये, दिवस संपलेत आता, आणि परत तुझ्या दर्शनाला शक्य नाही, शब्द नाही देऊ शकत. जाऊ दे माय, सोड. गंगा मातेला ज्ञानोबाऱ्याचा निरोप घ्यावा, गंगा मातेचं ज्ञानोबाऱ्यानं दर्शन घ्यावं, गंगा मातेची ज्ञानोबाऱ्यानं आरती करावी, गंगा मातेच्या ज्ञानोबाऱ्यानं पूजा करावी, आणि गंगा मातेचं दर्शन घेऊन गंगा मातेचा निरोप घ्यावा. काशीमध्ये निघत असताना काशीतले पूर्ण विद्वान लोक ज्ञानोबाऱ्याला निरोप द्यायला येतात. माऊली, आयुष्याचं कल्याण झालं आम्हाला, आमचं तुमचं दर्शन झालं. काशीतले झाडे रडत होते, काशीतले पक्षी रडत होते, काशीतले प्राणी रडत होते, ज्यावेळेस ज्ञानोबाऱ्या काशी सोडून जात होते. आज मी तुम्ही गुगलला जर ज्ञानोबाऱ्याचं नाव टाकलं तर गुगलला ज्ञानोबाऱ्याचे 2 फोटो येतात. एक ज्ञानोबाऱ्या समाधीमध्ये असताना, आणि दुसरा फोटो आहे ते ज्ञानोबाऱ्याच्या डोक्यावरती पगडी आहे. ज्ञानोबाऱ्याच्या डोक्यावरती पगडी असलेलं वैभव जर ज्ञानोबाऱ्याचं कुठलचं असेल, हे काशीतलं आहे, काशीमधलं वैभव आहे ते ज्ञानोबाऱ्याचं. हात जोडे ज्ञानोबाऱ्यानं सर्वांसमोर, पूर्ण गाव काशी ज्ञानोबाऱ्याला वाटा लावत होती. माऊली, परत नाही आहे ना, नाही म्हणजे समाधी घ्यायची. नामदेव महाराज ज्ञानोबाऱ्या तीर्थयात्रा पूर्ण झाली राजा, ज्ञानोबाऱ्यानं आळंदीकडे निघावं आणि नामदेव महाराजांना पंढरपुराकडे निघावं. चालत 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 नामदेव महाराज पंढरपुरात जातात. नामदेव महाराज पंढरपुरात आले, ते जगाच्या मालकाच्या कानावर गोष्ट झाली. विटेवरली खाली उतरतात, रावल्याच्या दारात येतात आणि वाकून नामदेव महाराजाची वाट बघतात. माझा नामा आता पंढरपूरला आलाय. पण देव परीक्षा घेत होते, अरे बघावं तरी भरपूर दिवसाला नामदेव राय आलाय, घरी जात आहे का मंदिराकडे येते.
आता वारीला गेल्यानंतर आता चिवडा आणला असेल, मुरमुरे आणले असतील, लेकराला खेळायला आणला असेल, बायकोला बांगड्या आणल्या असतात, सगळं आणलं असेल की आता बघाव तरी घराकडे जाते का इकडे कशाचं काय आलो मुहूर्त आवरला नाही. डायरेक्ट देवाच्या मंदिरामध्ये देवाला नामदेव महाराज समोर दिसावे, देवानं पळत पळत जायचं, नामदेव महाराजाला आलिंगन द्यायचं. नामा भरपूर दिवसानंतर राजा भेट झाली रे तुझी, खूप आनंद वाटते आता. हो देवा. नामा ज्ञानोबाच्या सहवासामध्ये आनंद आला, ज्ञानोबाच्या सहवासामध्ये सुख मिळालं का तुला? देवा ज्ञानोबाच्या सहवासामध्ये किती सुख मिळालं हे मला तुला नाही सांगता येत, नाही सांगता येत. देवाने विचारलं नामा ज्ञानोबाच्या सहवासामध्ये तुला सुख किती मिळालं हे नको सांगू बाबा, पण ज्ञानोबा कोण आहेत हे तर सांग की. त्यावेळेस नामदेव महाराज सांगतात देवा ज्ञानोबा सारखे थोर साधू कलियुगामध्ये पुन्हा पाहायला मिळणार नाही. अभंगात दुसरं साधू थोर ज्ञानोबाविषयी काहीच बोलतात नाही. एवढं सांगतो साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. महाराजाला विचारतं महाराज ह्या अभंगामध्ये साधू थोर जाणा तुम्ही एकदा म्हणले असते तरी आम्हाला कळालं असतं, तीनदा का म्हणले हो? का चाल म्हणा सोपी जावा म्हणून? हो ते शब्द मस्त तुटाव त्याला मस्त चाल लागा म्हणून तीनदा म्हणले का? नाही नाही तसं नाही म्हणे राजा. ह्या अभंगाचे साधूचे गुण 3 सांगितलेत म्हणून तीनदा साधू थोर जाणा. आपणा पालिके नाही तेथे म्हणून साधू थोर जाणा. शरीराचा भ्रम नेणे कदा म्हणून साधू थोर जाणा. साधू निरंतर वर्ते तैसा कैसा नामा म्हणे गाय तुझे कसार म्हणून साधू थोर जाणा. साधू कसे असतात? साधू सारखे थोर माणसं पुन्हा पाहायला मिळत नाहीत, पण साधू माणसाला ओळखवाले पाहिजे. साधनोती पर कार्य मी ते साधू, साधनोती परम कार्य मी ते साधू. जे एक तर लोकांचं हित करून देतात त्याला साधू म्हणतात, नाही तर स्वतः श्रेष्ठ अवस्थेला प्राप्त होतात त्यांना साधू म्हणतात. त्यांच्या मनामध्ये 2च गोष्टी असल्या पाहिजे, तर जगाचं कल्याण झालं पाहिजे, नाही तर मला देव मिळाला पाहिजे. ज्याला देव मिळतं त्यांना साधू म्हणतात आणि जे जगाचं हित करतात त्यांना साधू म्हणतात. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. नामदेवराया त्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर सुख मिळते तुम्ही सांगितले हो. हो
त्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर ते आपल्यापेक्षा वेगळं कोणाला ठेवत नाहीत, हेही तुम्ही सांगितलं हो. म्हणले हो. साधू लय मोठे असतात तुम्ही सांगायले कलियुगामध्ये, तेही कळालं हो. साधू ओळखायचे कसे, साधू आम्ही ओळखायचे कसे? नामदेव महाराज म्हणले त्यांच्यापाशी 2 गुण असतात. हे 2 गुण ज्यांच्यामध्ये दिसतात त्यांना साधू म्हणतात. त्यांच्या वागण्यावर. कोणते हो? नामदेव महाराज म्हणले जगातल्या प्रत्येक वस्तूकडे पाहण्याची जास्ती दृष्टी समान आहे, त्यांना साधू म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, जे शरीरावर प्रेम करत नाही त्यांना साधू म्हणतात. पावर जगातला कोणताही जीव असू द्या, त्या प्रत्येक जीवाकडे पाहण्याची ज्यांची दृष्टी सारखी आहे त्यांना साधू म्हणतात. आणि जगामध्ये स्वतःच्या शरीरावर जे प्रेम करत नाहीत त्यांना साधू म्हणतात. आवडलं तर तिसरं जग. देह लोकी तोचे सर्वभूती आणि शरीराचा भ्रम नेणे कदा. जे शरीरावर प्रेम करत नाहीत ना राजा, त्यांना साधू म्हणतात. त्यांना कोणत्या गोष्टीची चिंताच राहत नाही, कोणत्याच गोष्टीची चिंता राहत नाही, त्यांना साधू म्हणतात. माणसं जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता लागलेली बघा. एखादं पोरग जन्माला आलं, लहान पोरग झालं, त्याला कळू लागलं ते शाळेत जाते का नाही चिंता लागते, शाळेत गेल्यावर शिकते का नाही चिंता लागते, शिकू लागले नोकरी लागते का नाही चिंता लागते, नोकरी लागले तर लग्न होते का नाही चिंता लागते, लग्न झालं लेकर होतात का नाही चिंता लागते, लेकर झालं ते लेकर शिकतात का नाही चिंता लागते, ते लेकर शिकले होते तर लग्न होते का नाही चिंता लागते, त्याचं लग्न झाल्यावर ह्या मायबापाला सांभाळतात का नाही याची चिंता लागते. प्रत्येक माणसाला चिंता आहे बघा, कशाची ना कशाची प्रत्येकाला. आणि आता काय झाले माहिती आहे का, जे 9 तरुण पोर आहेत ना, 9 तरुण पोरं हे 20 ते 30च्या मधले किंवा 20 ते 35-30 मधले, ह्या एक पोराला एक नवीनच रोग निघालाय बघा. कोणता कोणता उदार कोणता? मोबाईलचा नाही, हा सावधान. पोरला असं टेन्शन आले लग्नाचं. बरं लग्नात कुठे टेन्शन यावं का? ते माय बापाला येईन, पोराला टेन्शन यायले. काय झालं माहिती आहे का, जेव्हा आमच्याकडं एक आसोला नावाचं गाव आहे परभणीच्या खाली, त्या आसोला नावाच्या गावाला आम्ही कीर्तनाला जाऊ लागलो. मोटरसायकल घेतली, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे निघालो. कीर्तनाला जात असताना एक म्हातारा माणूस तिथं ऊस ऐकू लागले एका महिन्याखाली. आता एका महिन्याखालचा प्रसंग, एक म्हातारा माणूस ऊस ऐकू लागलं. आणि ऊस ऐकत असताना ते म्हातारा माणूस मोठ्यानं आळू लागलं, एक ऊस 30 रुपयाला. आणि ते बी वाड्या सगट, वाड्या सगट एक ऊस 30 रुपयाला. म्हणलं बाबा ऊस ऐकलेले आपण पाहिले तर पिकअपनं, आयसरनं, टॅम्पूनं, नाही तर मग बैलगाड्यानं, एक ऊस 30 रुपयाला, ते बी वाड्या सगट. मला जरा टेन्शन झालं की भाऊ बघितला की गाडी थांबली. मी त्या म्हाताऱ्या आजोबापाशी गेलो. मला बाबा
एक वस्तू मी 30 रुपयाची काय असा कसा भाव लावलो? तुमच्यापाशी काही रसवंती पण नाही. ते म्हणे महाराज तुम्ही जरी धोतर घालत असले ह्याच्यातलं तुम्हाला कळत नाही. म्हणलं काय झालं? त्यावेळेस त्या बाबाला सांगितलं महाराज आता तुळशीचं लग्न चालू आहे आणि सिटीच्या ठिकाणी कोणी उसिकत घेत नाही, गावातून आणत नाही, म्हणून एक 30 रुपयाची काढलो. मला मग उत्तर मिळालं. गाडी बसलो निघालो. गाडी बसलो मी निघालो. पुढं निघालं की आपले 2 पोरं गाडी बसलेले होते आणि ते गाडी चालू लागली उसाकडे बघत. ते मागायला पोरगं पुढच्या पोराला बोलायला उसाकडे बघायला, पुढच्या पोराला बोलायला उसाकडे बघायला. ते मागायला पोरगं पुढच्या पोराला काय म्हणते माहिती आहे का? काय देवा उसाचं लग्न व्हायला तर उसाची सोयरी खायली राजा. आपला वेळ लागल. आणि म्हाताऱ्या बायात काय म्हाताऱ्या बाया ह्या मंदिरावर बसल्या की उगाच गप्पा हाणतात. आमच्या पिंट्याला 4 सोयरी केल्या, आमच्या पिंट्याला 5 ठिपे आले, त्या पिंट्याला कोणी भूती चिरीन झाली. ते पहिलं काय होतं माहिती का महाराज? बाया मुंजे जेवायला करतात. मुंजे जेवायला ते मुंजे जेवायला करत म्हणलं की पहिलं असं होतं, घरी जर मुंजे जेवायला करायचे असले की कमीत कमी 4-5 गेल्या धुंडा लागायच्या. ह्या गळीत एखादा पोरग, त्या गळीत एखादा पोरग, त्या गळीत एखादा, तेव्हा 4-5 मुंजे सापडायचे. आता गलीमध्ये एका मुंजा जरी आवाज दिला तर 25 मुंजे तयारच आहेत. सगळे मुंजेच झाले. प्रत्येकाला चिंता आहे कशा ना कशाची. प्रत्येकाला चिंता आहे कशा ना कशाची महाराज. साधू महात्म्याला चिंता नाही. जीवनामध्ये साधू असे असतात राजा, त्यांना कोण्याच गोष्टीची भीती राहत नाही, कोण्याच गोष्टीची चिंता राहत नाही. का? शरीराचा भ्रम नेणे करा. जे शरीरावर प्रेम करतात राजा त्यांचं काहीच वाया जात नाही, आणि जे शरीरावर प्रेम करतात ना त्यांचं काहीच कामाला येत नाही. ज्यांचं जगणं स्वार्थासाठी असतंय त्यांच्या घरातले लोक सगळ्या वस्तू फुकून देतात, आणि ज्यांचं जगणं परमार्थासाठी असतंय लोक त्यांच्या प्रत्येक वस्तूची समाधी बांधतात. आपला चौकदार माझ्याकडे बघा की, आपल्या गावातलं एक 17 वर्षाचं म्हातारं ज्यावेळेस लहान होतं त्यावेळेस त्या म्हाताऱ्या माणसापाशी गुंठाही जमीन नव्हती बरं का, 1 गुंठा आहे. पण ज्यावेळेस ते म्हातारं माणूस 70 वर्षाचं झालं त्यानं आपल्या आनंदगावमध्ये 25 एकर शेत घेतलं. होतं म्हणा की 25 एकर शेत घेतलं. आता पाथरी जवळ आहे का? आष्टी का? बरं आष्टीला त्याने 4 प्लॉट घेतले. 4 प्लॉट मध्ये 2 प्लॉट बांधून काढले, 2 प्लॉट रिकामे ठेवले. पोरायला शासकीय नोकरी लागली म्हणून 4 चाकाच्या गाड्या घेऊन दिल्या. नातरुंड कॉलेजला जायला तर म्हणून 2 चाकाच्या गाड्या घेऊन दिल्या कॉलेजला जायला. एवढं सर्व त्या म्हाताऱ्या माणसानं वयाच्या 70 वर्षापर्यंत घरच्यासाठी कमवून ठेवलं, आणि वयाच्या 17व्या वर्षी म्हातारा माणूस मिळालं. त्याचा काय शिल्लक ठेवता तू? हा, एक अंदाज लावा. ते म्हातारा माणूस ज्या ताटामध्ये जेवत होतं ते ताट, तुम्ही तसं कोण बघायचे? ते म्हातारा माणूस ज्या ताटामध्ये जेवत होतं ते ताट देतात ब्राह्मणाला. नाही चाललंय. ते ऐका ते म्हातारा माणूस ज्या ताटामध्ये जेवत होतं ते ताट देतात ब्राह्मणाला. ते म्हातारा माणूस जे कपडे घालीत होते ते कपडे कोणाला देतात? वासुदेव मध्ये ते काम न केलं तर दिसा रे बा. ऐका ते म्हातारा माणूस ज्या ताटामध्ये जेवत होतं ते ताट ब्राह्मणाला देतात. ते म्हातारा माणूस जे कपडे घालते ते कपडे वासुदेवाला देतात. ते म्हातारा माणूस ज्या गादीवर झोपत होतं ती गादी दारामध्ये होळी फुकून देण्यासारखी फुकून देतात. बरोबर आहे? गादी फुकून दिली, कपडे वाटून टाकले, ताटही वाटून टाकलं, आणि ते 25 एकर कसं काय करायचं? ऐकायले राजा, ज्या माणसाचं जगणं स्वार्थासाठी असते ना घरातले लोक फुकून देतात, आणि ज्या माणसाचं जगणं परमार्थासाठी असते जग त्याच्या गोष्टी शिल्लक ठेवतात. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एक संत होऊन गेले राजा,
संत श्री गुरु मोतीराम महाराज फळेकर या नाही लोन तिकडे गेला रेज विषय आधी करा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एक संत झाले राजा संत श्री गुरु मोतीराम महाराज फळेकर. महाराजांच्या पायामध्ये जखम झाल्यानंतर जी पट्टी वापरत होते ना पट्टी, आज परभणी जिल्ह्यामध्ये त्या पट्टीची सुद्धा समाधी, पायातल्या पट्टीची श्री गुरु मोतीराम महाराजांच्या ज्या काठीला स्पर्श झाला हातात त्या काठीची समाधी, श्री गुरु मोतीराम महाराजांनी जे फेटा घातला होता त्या फेट्याची समाधी, श्री गुरु मोतीराम महाराजांचं ज्या ज्या वस्तूला स्पर्श झाला त्या त्या वस्तू आज लोकांच्या घरामध्ये पूजेला येतात. काय वाया गेलो. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुका आहे. त्या गंगाखेड तालुक्यामध्ये एक शिंदे मसला नावाचं गाव आहे. का बरं ऐकायसारखे, शरीराचा भ्रमण कदा सांगाल. त्या मसल्यामध्ये श्री गुरु मोतीराम महाराजांचं कीर्तन सकाळी 4ला असायचं. तिकडे परंपरा बघा मोतीराम महाराजाची, बालासाहेब महाराज. संध्याकाळी 9 वाजता कीर्तन सुरू झालं एका अभंगावरती की रात्रभर कीर्तन होणार त्याच अभंगावर. रात्रभर टाळकऱ्यांनी बसायचं नाही, विनेकऱ्यांनी बसायचं नाही. मृदंग वादकानं घोडी उभारून मृदंग वाजत होता मोतीराम महाराजाची पण रात्रभर पहाटे 4 वाजता श्री गुरु मोतीराम महाराजांचं कायला ते कीर्तन होतं मसला नावाच्या गावात. एक आजी मोतीराम महाराजाकडे पळत येते. आजी महाराजाचं दर्शन घेते. महाराज कीर्तन करायचं तुम्हाला. म्हणजे हो. तुमच्या अंगावर धोतर तर मळकय काळं जर पडले. महाराज म्हणजे आजी काय करा मग, एक काम करा महाराज, तुम्ही धोतर ते काढून द्या मला, दुसरं नेसा, तुमचं कीर्तन होईपर्यंत मी धोतर धुवून आणून देते तुम्हाला. असं का? हो. काढून दिलं महाराज. दुसरं धोतर नेसलं. कीर्तन सुरू झालं. आजी पळत घरी जाते. महाराजाचं धोतर धुती, वाळू घालती. वाळू घातल्यानंतर धोतराची घडी करते आणि पळत महाराजाकडे ती महाराजाचं धोतर देण्यासाठी. त्या आजीनं मंदिराकडे यावं महाराजाचं धोतर द्यायला आणि तेवढ्या श्री गुरु मोतीराम महाराज गाडीमध्ये बसून निघून जावं कीर्तन करून. आजीच्या वेळेला पाणी चाले की माझ्या महाराजापाशी जास्त धोतरही नसतील. महाराजाचं धोतर माझ्यापाशी विसरून राहिलं. ह्या धोतरचं काय करू आता. माया हो, तुम्ही 1 मिनिट डोकं लावा बरं. त्या आजीने त्या धोतराचं काय केलं असेल. हा, त्या आजीपाशी महाराजाचं धोतर विसरून राहिलं, चांगलं पांढरं शिपीट धोतर. तुम्ही 1 मिनिट डोकं लावा. त्या आजीने त्या धोतराचं काय केलं असेल. कोण म्हणलं खारवड्या वाळ घाला. खारुड्या. तुमचं तरी डोकं कुठपर्यंत चाललं असतं. खारुड्या वाळू घालाय म्हणा, पापड्या वाळू घालाय म्हणा, नाही तर मोठुळे वाळू घालाय, याच्यापेक्षा पलीकडे काय ऐकायले. त्या आजीपाशी श्री गुरु मोतीराम महाराजांचं धोतर राहिलं. राजा आजी घरी येते, रडत बसते महाराजांचं धोतर राहिलं म्हणून. मालकानं तिच्या घरी यावं आणि विचारावं, बाई तुला रडा काय झाले. मालक, श्री गुरु मोतीराम महाराजांचं धोतर घरी धुण्यासाठी आणलं होतो आणि परत निघून देत होते. महाराज निघून गेले, महाराजांचं धोतर इथं दिसलं. आणि त्या काय करूया धोतराचं. तिचे मालक म्हणे, बाई तुला वाटतंय मोतीराम महाराज धोतर विसरून राहिले. म्हणे हो. अरे तुला जर वाटत असेल श्री गुरु मोतीराम महाराज धोतर विसरून राहिले, येडे तुला अजून मोतीराम महाराज कळालेच नाही. ज्या महात्म्याला श्रावण मध्ये पंचमी माहित आहे, ज्या महात्म्याला गुरुवार माहित आहे, ज्या महात्म्याला 3:30ची वेळ माहित आहे, ते महात्मा धोतर विसरल. मग श्री गुरु मोतीराम महाराज आपल्या घरी धोतर विसरून नाही गेले. श्री गुरु मोतीराम महाराजानं आपल्या संसाराची शिदुरी देऊन गेली. माया काय केलं असं ना धोतराचं. आजीनं धोतराचं काय केलं असं ऐकायचे. आजीने श्री गुरु मोतीराम महाराजाचं धोतर घ्यायचं, एका पणीमध्ये टाकायचं. त्या पणीला कॅरी बॅग गुंडाळायची. ती कॅरी बॅग एका लाकडाच्या पेटीमध्ये टाकायची. लाकडाची पेटी एका लोखंडाच्या पेटीत टाकायची. लोखंडाची पेटी डोक्यावर घ्यायची. लोखंडाची पेटी डोक्यावर घेऊन हॉलमध्ये जायचं. हॉलच्या मागं असलेल्या किचन रूम मध्ये जायचं. किचन रूमच्या मागं असलेल्या बेडरूम मध्ये जायचं. आणि बेडरूमच्या मागे एक लादणी होती, अंधारी लादणी. त्या लादणीमध्ये आजीला जायचं. ती लोखंडाची पेटी लादणीमध्ये ठेवायची.
रोज सकाळी उठायचं, स्नान करायचं, स्नान झालं की देवपूजा करायची, देवपूजा झाली की तुळशीला पाणी घालायचं, तुळशीला पाणी घालणं झालं की हातामध्ये पंचपाळ घ्यायचं, 2 उदबत्त्या घ्यायच्या, दिवा घ्यायचा आणि लादणीमध्ये जायचं. लादणीमध्ये गेल्यानंतर श्री गुरु मोतीराम महाराजाचं धोतर ज्या लाकडाच्या पेटी ठेवलेलं होतं आणि ती लाकडाची पेटी ज्या लोखंडाच्या पेटीत ठेवलेली होती त्या लोखंडाच्या पेटीला वरून गंध लावायचा, 2 उदबत्त्या लावायच्या आणि रोज सकाळी त्या पेटीची पूजा करायची. कशाची पूजा केली? धोतराची. चौदार आपली गादी. राजा, ज्यांचं जगणं परमार्थासाठी असते ना त्यांचं काहीच वाया जात नाही, काहीच वाया जात नाही. प्रत्येक वस्तूची समाधी होती. आणि ज्यांचं जगणं स्वार्थासाठी असते घरातले लोक सगळ्या गोष्टी टिकवून देतात. का माहितीये? शरीराचा भ्रम नाही करा. जे लोक शरीरावर प्रेम करत नाहीत ना राजा, त्यांच्या सगळ्या वस्तू देवाला गोड लागतात. हंस जन्म हाड अवघे देवासीच गोड. त्यांचं हाडही देवाला गोड लागत आहे, त्यांचं रक्तही देवाला गोड लागत आहे आणि त्यांची त्वचाही देवाला गोड लागते. का माहितीये? शरीराचा भ्रम नाही करा. जे महात्मे शरीरावर प्रेम करत नाहीत देव त्यांच्यावर प्रेम करतो. का? शरीराचा भ्रम नाही करा. नामराया, शरीराचा भ्रम सांगायले तुम्ही, समदृष्टी सांगायले तुम्ही, साधू थोरा असतात सांगायले तुम्ही, त्यांच्या संगतीत सुख मिळतं हे काय आम्हाला कळणार गड्या. आम्ही शेतकरी माणसे आणि शेतकरी माणसाला ही वेदांताची भाषा कळत नाही. आम्हाला सोप्या भाषेत सांगा. आम्ही शेतकरी माणसं येतं जेणेकरून आम्हाला साधू कळतील. नाम माने गाय दुधे प्रसार, नाम माने
हृदय कसार आणि साधू निरंतर वर्ते पैसा. नाही घेऊ दे. हरिभक्त परायण हरिभक्त परायण अजय महाराज पळशीकर. हरिभक्त परायण बळीराम महाराज लोणीकर. संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू नाम्हा मने गाय दुधय कसार साधू निरंतर वर्ते तैसा. साधूचं जीवन गायीसारखं असते. गायीचं जीवन दिवसभर जरी गाय चारा खात असेल, दिवसभर जरी गाय पाणी पित असेल, तर गायीचं वासरू ज्यावेळेस जवळ येते त्यावेळेस गायी त्या वासराला दूध देते.
अरे पोटामध्ये तर पाणी आहे ना, पोटामध्ये चारा आहे ना, पण तिला माहित आहे माझ्या वासराला चाऱ्याचंही काम नाहीये आणि पाण्याचंही काम नाही. वासरू जवळ आलं की दूधच देणार. नामा म्हणे गाय दूध एक सार आणि साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाणार, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार कलयुगी. 8:30 ते 10:30 टाइम होता आपला. 11:45 वाजले. झालं माझं कीर्तन. माया हो, इथून पुढे माणूस जीवन जगत असताना, याच्या अगोदरही संसार करत असताना आपल्या भरपूर संकट आलेत. आजही आपण संसार करत आपल्या भरपूर संकट आहेत, पण उद्याही संसार करत असताना आपल्या भरपूर संकट येणार आहेत. कधी घरचे लोक त्रास देणार आहेत, कधी भावकीतले लोक त्रास देणार आहेत, कधी गावातले लोक त्रास देणार आहेत, तर कधी पाहुणे रावलेले लोक त्रास देणार आहेत. पण एक गोष्ट सांगू तुम्हाला, संसार करत असताना एक गोष्ट माणसानं ध्यानात ठेवायची. संसार करत असताना माणसानं कोणातरी साधूच्या काशीमध्ये राहायचं. हा बरं, कोणातरी महात्म्याच्या काशीमध्ये राहायचं, जेणेकरून त्या साधूचा हात आपल्या डोक्यावरती असला पाहिजे. कोणतंही काम करायचं ना, आपल्या गावाचं ग्रामदैवत हनुमंत आहे. एखादं काम करायचं, एखादी माता माऊली, एखादा गरीब माणूस आहे, मुलीचं लग्न करायचंय, लग्न करण्यासाठी पैसे तर नाही आहेत, लग्न करायचं कुठून? हनुमंतरायाजवळ यायचं एकांतात. हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं. मालक, तुम्ही आमच्या गावचे मालक आहे, हे लेकरू तुमचं आहे, माझ्या पैशाचं लग्न करण्यासाठी पैसे नाही आहेत, या मुलीचं लग्न करू कसं? देवा, हे लेकरू तुमचं आहे, ह्या लेकराचं लग्न कसं करून घ्यायचंय ते तुम्ही सांभाळा. कोणतंच संकट येत नाही महाराज, ते संकट मोचक आहेत. पण माणसानं जाऊन त्याच्यापाशी घरानं केलं पाहिजे. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. माणसानं सगळ्या गोष्टी हनुमंतराला जाऊन सांगायच्या. कोणतंही संकट आलं, कोणतंही येऊ दे हो, एखाद्या दुखण्याचा असू द्या, दवाखान्यातला असू द्या, संसारात एखादी अडचण असू द्या, जाऊन हनुमंतराला सांगायचे. देवा, बाबर आमचं दैवत तुम्ही आहात, आमचा आधार तुम्ही आहेत, तुम्ही सोडून आम्हाला कोणी नाही. तुम्ही आहेत म्हणून आम्ही नाथ आहे, तुम्ही नसल्यावर आम्ही अनाथ आहे, म्हणून आम्हाला तुम्ही सांभाळा. सगळं जीवन तुमच्यासाठी आहे, सगळा परमार्थ तुमच्यासाठी आहे. हनुमंतराय सगळ्या गोष्टी सांभाळून घेतात. फक्त आपलं सांगायचं काम आहे. नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाणार, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार कलयुगी. झालेली कीर्तन रूपी सेवा ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या चरणी सेवा समर्पित. झालेली कीर्तन रूपी सेवा हनुमंतरायाच्या चरणी सेवा समर्पित. झालेली कीर्तन रूपी सेवा श्री गुरु मोतीराम महाराज मोठ्या महाराजांच्या चरणी माझी सेवा समर्पित करतो. श्री भक्त परायण आपल्या परिसराचं वैभव आमचे बाळासाहेब महाराज पोळ महाराजाच्या संपर्कातून, महाराजाच्या नियोजनातून आणि महाराजाच्या आज्ञेनं ही माझ्याकडे कीर्तन रूपी सेवा आली. महाराजाच्या आज्ञेमुळे तुमच्या दर्शनाचा योग आला. झालेली कीर्तन रूपी सेवा हनुमंतरायाच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि माझ्या सेवेला इदत पुण्यविरा. यदक्षरम परम भ्रष्ट मात्रा हिनंचित भवेत तत्सर्व क्षमेताम देव प्रसिद्ध परमेश्वर. किंबहुना आत्मचे केले धर्म कीर्तन ये सिद्धी नेले. येतं माझे जे उरले ते पाय कृपण. ज्ञानेश्वर हरिभक्तपरायण विष्णुपंत महाराज पळशी त्यांना साथ करतील पावली हातगाव या. नाम मने गाया दूध एक सार, नाम मने गाया दूध एक सार,
ग म ग म